श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. भोगवाद म्हटला की त्याच्यामध्ये इहलोकवाद आलाच. यामध्ये जास्तीत जास्त भोग भोगणे हा उद्देश असतो, परंतु यामध्ये मृत्यूचा विचार करावाच लागतो. इतके भोग भोगल्यानंतर एक दिवस आपल्याला हे सर्व सोडून जायचं आहे. हे सहन करणं किती कठीण असतं, कारण मृत्यू कुणाला केव्हा कसा येईल, कुठे येईल याचा काही नेम नाही. मग आपल्या अतृप्त आत्मा, आपल्या वासना, या अतृप्त वासना त्या कशा पूर्ण होणार? आणि मरताना जर आपण मनामध्ये वासना ठेवून मेलो तर पुढचा जन्म आपल्याला त्याच वासना भोगण्यासाठीच पुन्हा प्राप्त होणार. आणि म्हणून इथे आपल्या हिंदू संस्कृतीने स्वर्गाची कल्पना मांडलेली आहे. स्वर्गामध्ये इथे जे भोग आपण भोगत असतो तेच भोग पुन्हा मिळतात आणि सहज मिळतात अशी कल्पना केलेली आहे. म्हणून भोगवादामध्ये जिवंतपणी जे भोग भोगतो त्याबद्दल इहलोकवाद येतो आणि मेल्यानंतर स्वर्गीय सुख किंवा स्वर्गीय भोग जे आपण भोगतो त्याच्यामध्ये परलोकवादसुद्धा येतो. आणि म्हणून भोगवादामध्ये दोन्हीही इहलोक आणि परलोकवाद या दोन्ही गोष्टी अंतर्भूत असतात. त्या अशा प्रकारे विज्ञानाने काय केलं की स्वर्ग आणि नरक या कल्पनाच चुकीच्या आहेत असं सांगितलं. जन्म किंवा पुनर्जन्म हा होत नाही असंही सांगितलं. आणि म्हणून पूर्वीच्या काळी माणसांचा आपल्या कर्मावर जो काही भरोसा होता, विश्वास होता की सत्कर्म केलं म्हणजे पुण्य प्राप्त होतं आणि वाईट कर्म केलं म्हणजे पाप मिळतं, ही जी पाप पुण्याची भीती मनामध्ये होती, त्यामुळे माणसं नीतिमत्तेने आणि चांगल्या पद्धतीने वागत असत. परंतु या सुधारणावादी लोकांनी, या विज्ञानवादी लोकांनी, नवमतवादी लोकांनी पाप पुण्याच्या आणि स्वर्ग नरकाच्या कल्पनाच नाहीशा करून टाकल्या. त्यांचं म्हणणं काय की माणसाचा जन्म आलेला आहे तर खाओ पिओ मजा करो, ऐश करो. पुन्हा आपल्याला माणसाचा जन्म मिळेल की नाही सांगता येत नाही. आत्ताच जे काही करायचं आहे ते करून घ्या, आत्ताच सुख भोगून घ्या. अशा प्रकारे ही मंडळी भोगवादामध्ये गुंतलेली असतात. आता त्यागवाद म्हणजे काय? यामध्ये सुद्धा इहलोकवाद आणि परलोकवाद असतोच. इथे आपण जे काही भोग भोगतो त्याला साधन म्हणून आपण आपल्या देहाचा वापर करतो, परंतु आपल्या देहाला देखील मर्यादा आहेत. आपल्याला दूरच्या अंतरावरचं दिसत नाही, ऐकू येत नाही. आपण एखादी लांब असणारी वस्तू हाताने उचलू शकत नाही. गोड पदार्थ आवडला म्हणून आपण पुष्कळ प्रमाणामध्ये खाऊही शकत नाही. मग सगळ्याच गोष्टींना इथे मर्यादा असतात. म्हणून त्यागवाद म्हणतो की भोग भोगायला तुमच्या देहाच्या, शरीराच्या, इंद्रियांच्या मर्यादा आहेत. आणि तुम्ही जे भोग भोगता ते भोगच मुळामध्ये अपूर्ण असल्यामुळे त्यातून तुम्हाला सुख आणि आनंद मिळणं शक्य होत नाही. पुढे म्हणतात, देह फक्त थकतो असं नाही,
तर याच देहाला आपल्याला अनेक प्रकारची दुःखे भोगावी लागतात आणि ही देहदुःख प्रत्येकालाच भोगावी लागतात, सहन करावी लागतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मुळात आपला देह आपला आहे का? या देहावर आपला ताबा आहे का? या देहाला आपल्याला नेहमी चांगल्या सुदृढ अवस्थेमध्ये ठेवता येतं का? असं जर आहे तर मग आपल्याला या देहाच्या सुखदुःखाने त्रास होणारच. देहाला जेव्हा दुःख भोगावं लागतं तेव्हा ते देहदुःख आपल्याला सहन करावं लागतं. देहाला आजार का होतात हे आपल्याला कळत नाही. पुढे म्हणतात, अचानकपणे माणसाला मृत्यू येतो आणि एक पडदा पडल्यासारखं सगळं काही नाहीसं होतं. आपल्या जीवाचं मेल्यानंतर काय होतं हेही आपल्याला कळत नाही. आणि म्हणून आपण सगळी माणसं भोगवादामध्ये इतके चिकटलेले आहोत की तो भोगवादच आपल्या दुःखाला कारण होतो. आणि म्हणून त्यागवादी माणसं काय म्हणतात की मेल्यानंतर सुद्धा आपल्याला खरं सुख, समाधान आणि शांती हवी असेल तर आपल्याला त्यागवाद करताना परलोकवादाची थोडीशी तरी आपल्याला एक सवय करून घ्यावी लागेल. भोगवादाला जरूर महत्त्व द्यावं, परंतु मृत्यूनंतर आपल्या जीवाला, आपल्या मनाला, आपल्या बुद्धीला स्वस्थता, शांतता मिळेल याची आपण व्यवस्था जिवंतपणीच करावी. मग आता पुढचा प्रश्न मनामध्ये निर्माण होतो की हे करण्यासाठी नेमकं काय करावं. इथे महाराज म्हणतात, आज ज्याला आपण सुख समजतो ते सुख आपल्याला देहाद्वारे आणि इंद्रियाद्वारे मिळतं, परंतु त्या सुखाचा खरा भोगता आतमध्ये कोणीतरी आहे. तो आपला आत्मा हे सुख किंवा दुःख भोगत असतो. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ओवीमध्ये भोगता जो असा शब्द वापरलेला आहे. या देहामध्ये जो जीव असतो किंवा ज्याला आपण आत्मा म्हणतो त्या जीवाला मन असतं आणि या जीवाने हा देह सोडल्यानंतर त्याच्या मनाचं समाधान कायम टिकेल आणि ते कुठल्याही कारणाने भंगणार नाही अशी आपण व्यवस्था केली पाहिजे. यालाच अध्यात्म असं म्हणतात. गीता आपल्याला हेच सांगू इच्छिते की या जीवाला तुम्ही जर दृश्य जगातल्या भोगांची सवय लावली तर आपला जीव अंतकाळी तडफडतो. म्हातारपणी शरीर थकतं, परंतु वासना काही कमी होत नाहीत. आणि म्हणून वासनांची पूर्तता कशी करावी, वासनांची तृप्तता कशी करावी या काळजीने आपल्या जीवाची तगमग होते. म्हणून नाथ महाराज म्हणतात, ज्याने रसना नाही जिंकली तो जितेंद्रिय ही मिथ्या बोली. भगवद्गीता हा असा ग्रंथ आहे की यामध्ये आपण समग्र जीवन कसं जगावं याचं दर्शन ज्ञानेश्वर महाराज घडवून आणतात. ज्ञानेश्वरीमध्ये ते भगवद्गीतेवरच मराठीतून टीका करून गीतेमधील तत्त्वज्ञान, गीतेमधील ज्ञान आपल्यापर्यंत मराठी भाषेतून पोचवत आहेत. जरी हा स्मृती ग्रंथ असला तरी त्या ग्रंथाला श्रुतीची सुद्धा योग्यता आहे, वेदांची योग्यता आहे
असं ज्ञानेश्वर महाराज आणि स्वतः भगवान श्रीकृष्ण म्हणतात. त्याचं कारण असं की जो सर्वेश्वर स्वये अनुवादला, भगवान श्रीकृष्ण स्वतःच आपल्या मुखातून गीता तत्व सांगत आहेत. आणि म्हणून त्यागवाद असं आपल्याला सांगतो की जे भोग तुम्ही भोगता त्याची जी काही वासना आहे ती वासना कमी झाल्याशिवाय मेल्यानंतर तुम्हाला समाधान, शांती, सुख प्राप्त होणार नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वासना भोगणं हेच जर आपलं जीवन असेल तर मग या वासना कशा सोडणार. योग वासिष्ठामध्ये वसिष्ठ महामुनी असं सांगतात की वासना या 2 प्रकारच्या असतात. एक असतात शुभ वासना आणि दुसऱ्या असतात अशुभ वासना. अशुभ वासना म्हणजे इंद्रियांना असणारी वखवक, हाव, अपेक्षा, इच्छा. ज्यांना इंद्रियांची वखवक फार असते अशी माणसं अप्रिय असतात. पण उलट एखादा मनुष्य शांत वृत्तीने राहत असेल आणि त्याच्या वासना थंड झाल्या असतील तर तो लोकांना जास्त हवासा वाटतो. खऱ्या निवृत्तीचा अर्थ असा आहे की आपण आता भोगवादापासून दूर झालं पाहिजे. म्हणून सगळेच संत म्हणतात की माणसाने आपल्या अशुभ वासना कमी कराव्या आणि शुभ वासना म्हणजे भगवंताविषयीच्या त्या वाढवाव्या. अशुभ वासना नाहीशा करणं हे फार कठीण काम आहे. त्याचं कारण असं की अशुभ वासना या रजोगुण आणि तमोगुणातून निर्माण होतात आणि हे दोन्ही गुण सत्वगुणापेक्षा जास्त प्रभावी असतात. आणि म्हणून हे दोघे एकत्र येतात आणि सत्वगुणाला दाबून टाकतात. अशुभ वासना या रजोगुणापासून आणि तमोगुणापासून होत असल्यामुळे आणि हे दोन्ही गुण सत्वगुणाला दाबून टाकत असल्यामुळे अशुभ वासनांच्या पुढे सत्वगुणापासून निर्माण होणाऱ्या शुभ वासनांचं काहीच चालत नाही. आणि म्हणून आपल्याला अशुभ वासना आवरणं अवघड जातं. मग आता मार्ग काय. सगळे संत आपल्याला सांगतात की आपण सतत भगवंताविषयी मनन चिंतन करावं, त्याचाच निदिध्यास धरावा. त्यामुळे काय होतं की मनामध्ये शुभ वासना, भगवंताच्या वासना, भगवंताच्या प्राप्तीच्या, ज्ञानप्राप्तीच्या, आत्मदर्शनाच्या, आत्मसुखाच्या, आत्मशांतीच्या, आत्मसमाधानाच्या वासना वाढवाव्या. शुभ वासना जितक्या जास्त वाढतील तितक्या प्रमाणामध्ये अशुभ वासना हळूहळू आपोआप कमी होतील. शुभ वासनांमध्ये सर्वात चांगली वासना कुठली असेल तर ती भगवंताची प्राप्ती व्हावी, आत्मज्ञान व्हावं. या वासना सर्वोत्तम किंवा सर्वांपेक्षा जास्त शुभ समजल्या जातात. एकदा का आपण आपल्या जीवनाचं ध्येय भगवंताची प्राप्ती करून घेणं किंवा आत्मज्ञान मिळवणं हे जर ठरवलं तर मग मृत्यूनंतर आपल्याला सुख मिळावं ही अपेक्षाच राहत नाही. आणि म्हणून सगळेच संत म्हणतात की मृत्यूनंतर कशाला सुख मिळायला हवं. मी जिवंतपणीच या आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेतो, आत्मज्ञान प्राप्त करून घेतो आणि मी जिवंतपणीच आत्मसुखाचा आनंद उपभोगतो.
मग आता हे घडवण्यासाठी काय करावं लागेल? ते म्हणतात की मी जिवंत असतानाच मीपणाने, अहंकाराने, वासनाने मेलो तर काय वाईट होईल? या जगामध्ये मी मृतवतच राहतो. मग मला खरा मृत्यू जेव्हा केव्हा येईल त्याचं मला काहीही वाटणार नाही. आज माझं जीवन हे वासनामय झालेलं आहे, वासनांनी बरबटलेलं आहे. जर मी माझ्या मनातल्या वासनाच काढून टाकल्या तर मी जिवंतपणीच मेल्यासारखं नाही का? आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो जाहला सोहळा अनुपम. आपण मेल्यानंतर लोक आपल्याला मेला म्हणून म्हणतात, त्यापेक्षा आपणच आपल्या स्वतःला जिवंतपणीच मारून टाकायचं आहे आणि आपल्यालाच आपण मारून तो अनुपम सोहळा करायचा आहे. देहाला मृतवत केल्यानंतर ज्याप्रमाणे जाळून टाकतात त्याप्रमाणे देह मृतवत होण्याऐवजी आपण आपल्या वासनाच नाहीशा करायच्या आणि अहंकाराने मरायचं आणि आपल्या वासना जाळून टाकायच्या. याला उपाय एकच आहे आणि तो म्हणजे आपण आपल्या जीवनाचं ध्येय किंवा उद्दिष्ट हेच आहे असं ठरवलं पाहिजे. मला भगवंताचंच दर्शन घ्यायचं आहे आणि मला भगवंताविषयीच आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे असं जर आपण उद्दिष्ट ठेवलं आणि तसा प्रयत्न केला, तसं साधन केलं तर आणि तरच आपल्याला या गोष्टी साध्य होतील. यालाच अध्यात्म किंवा परमार्थ असं म्हणतात. गोपाल कृष्ण भगवान की जय.